लय मोठा गुंडा हाय साहेब, तो बनणार नाही तुम्हाले. काही काळजी करू नका, पोलीस कमिशनर माझे मित्रच आहेत, बरोबर सरळ करतील त्याला. मावशीचं ऑपरेशन होऊन जाऊन द्या, मग लागू त्याच्या मागे. लय उपकार होतील साहेब, ती आनंदून म्हणाली. नंदाच्या आईचं ऑपरेशन यशस्वीरित्या पार पडलं. 3 दिवसांनी डोळ्यावरची पट्टी निघाली आणि पहिल्यापेक्षा खूप छान दिसायला लागलं. तेव्हा तिला आणि नंदाला खूप आनंद झाला. तरी 1 महिना डोळ्यावरचा गॉगल न काढायची डॉक्टरांनी ताकीद दिली. 1 महिन्याने परत दुसऱ्या डोळ्याचं ऑपरेशन झालं. आता म्हातारीला स्वच्छ दिसत होतं. ऑपरेशन नंतर अनघाला नंदाच्या आईला भेटायची इच्छा झाली. तसं तिने नंदाला सांगितलं. नंदा म्हणाली, ठीक आहे ताई, मी घेऊन येते तिला. अगं राहून दे, कशाला तिला बिचारीला पायपीट, मीच येते तिला भेटायला. त्या निमित्ताने तुझं घरही पाहण्यात येईल. नंदा हसली. ताई, ते काय घर आहे, गरिबाचं कुठे घर असतं ताई. दिवसा जेवायची आणि रात्री झोपायची जागा आहे फक्त. असू दे, मला काय, फक्त तुझ्या आईला भेटायचे, 2 शब्द बोलायचे आणि परत यायचे. उद्या तुझं काम झालं की आपण दोघी माझ्या गाडीवर जाऊ. दुसऱ्या दिवशी ती नंदाला घेऊन झोपडपट्टीत गेली. तिला आश्चर्य वाटलं की तिच्या कॉलनीत चांगले रस्ते नव्हते, पण झोपडपट्टीत पक्के सिमेंटचे रोड होते. एका पत्र्याच्या शेडजवळ नंदाने गाडी उभी करायला सांगितली. कुठे तुझं घर, अनघाने विचारलं. हे काय, समोरच आहे. नंदाने बोट दाखवलं. त्या सारख्या पत्र्याच्या छोट्या झोपडीकडे पाहून अनघाला धक्काच बसला. नंदा खरंच म्हणत होती, त्याला घर म्हणतातच येत नव्हतं. पत्र्याचंच दार दूर करून दोघी आत शिरल्या. एका मोडक्या खाटेवर झोपलेली नंदाची आई अनघाला पाहताच उठून बसली. नंदाने एक जर्न झालेलं प्लॅस्टिकचं स्टूल अनघाला बसायला दिलं. काय मावशी, ठीक आहात ना? आता व्यवस्थित दिसतंय ना? हाव बेटा, लय मेहरबानी झाली तुम्ही. म्याही नवऱ्याची. नंदे, चहा कर व माई ताईले. नको नको, राहून दे नंदा, आता जेवायची वेळ झालीये. तिने सगळीकडे नजर फिरवली. झोपडपट्टीत तशी स्वच्छ होती. एका कोपऱ्यात चूल मांडली होती. त्यात 10 बाय 10च्या खोलीत सगळा संसार मांडला होता. तिथे स्वयंपाक, तिथे जेवण आणि तिथे झोपणं. अनघाच्या अंगावर काटा आला. पत्र्याच्या खोलीत खूप गरम होत होतं. तिने धुराने काळ्या झालेल्या छताकडे नजर टाकली. इथे पंखा नव्हता. एक बल्ब मात्र कसा तरी अडकवलेला होता. छताला पडलेल्या छिद्रातून उन्हाची तिरीप येत होती. पावसाळ्यात या फाटक्या छतातून पाणी गळून झोपडपट्टीत पाणी व्हायचं. मग नंदा उशिरा कामाला यायची आणि अनघाची बोलणी खायची. बाहेरच्या बाजूला एक कुडाचं लहानी घर होतं. संडास कुठेच दिसत नव्हता. स्वच्छाला जायचं तर भल्या पहाटे उठून अंधारात दूरवर जावं लागत असं. मागे नंदा म्हणल्याचं तिला आठवलं. कसं आयुष्य काढत असतील या मायलिकी, या विचाराने अनघा शहारली, अस्वस्थ झाली. अनघाच्या आईशी थोडंफार बोलून ती बाहेर आली. ताई, चहा तरी घेतला असता थोडा, गरिबाच्या घरचा, नंदा म्हणाली. तिचं मन अनघाला मोडवे ना, पण त्या झोपडीत एवढ्या गरमीत आपल्याला चहा घेणं शक्यच नाही हे तिच्या लक्षात आलं. ती घरी आली, पण नंदाची ती झोपडी तिच्या मनातून काही जाईना. संध्याकाळी निलेश घरी आल्यावर त्याला नंदाची गोष्ट सांगून ती म्हणाली, आपण किती सुखात आहोत. आपल्या प्रत्येक रूम मध्ये AC आहे, फक्त बेडरूमला अटॅच टॉयलेट्स आहेत. तरी सुद्धा थोडीही गैरसोय आपल्याला सहन होत नाही. हे गरीब लोक कसे आयुष्य काढत असतील, देव जाणे. बरं झालं तू त्या निमित्ताने झोपडपट्टीत जाऊन आलीस. दुसऱ्यांचं दुःख पाहूनच आपण किती सुखात आहोत याची माणसाला जाणीव होते. आणि बरी आठवण दिलीस. आपली महानगरपालिका झोपडपट्टी निर्मूलन योजनेखाली या गोरगरिबांना पक्की घरं बांधून देणार आहे, तीही एकदम स्वस्तात. नंदाला त्यासाठी अर्ज करायला सांग किंवा माझ्या ऑफिसमध्ये पाठवून दे. घाई करायला सांग, नाहीतर नगरसेवक आणि झोपडपट्टीचे दादाच ती घरं बळकावून बसतील. अशा घरकुलांचा फार मोठा काळा बाजार चालत असतो. बरं, उद्याच पाठवते तिला. बरं होईल बाई, त्या नरकातून तिची सुटका तरी होईल. पण का हो, नंदाला घर मिळालं की ती इथून निघून जाईल.
मग परत मला दुसरी बाई शोधावी लागेल. जाऊन द्या तिला, या घरकुलाचं मी नाही सांगत. अनघा नाराजीने म्हणाली. कमाल करतेस अनु, तुला दुसरी बाई मिळून जाईल, पण तिला असं घर जन्मात कधी मिळणार नाही. सोनलला आईच्या बोलण्याचं हसू आलं. आई, एरवी तू तिला शिव्या देत असतेस. जाऊन दे तिला, बघू आपण दुसरी. आता तू ही बापाचीच बाजू घे, अनघा फणकाऱ्याने म्हणाली. बरं, तुम्ही तिला तिच्या नवऱ्याकडून काही पैसे मिळवून देणार होतात ना? अरे हो, कामाकामात असा विसर पडतो बघ. एक काम कर ना, तुमच्या महिला मंडळाची उपाध्यक्ष वैशाली चोपडे वकीलच आहे. तिला सांगा ना नंदाची केस बघायला. असंही तुमचं मंडळ किटी पार्टी, सदस्यांचे वाढदिवस, सहली आणि फार तर महिला दिन साजरा करणं याशिवाय करतच काय? खरे म्हणा, पण ती वैशाली महाशानी आहे. तिला फक्त मोठमोठ्या लोकांसमोर पुढे पुढे करायला पाहिजे. प्रेस, फोटोग्राफर आणि चॅनलवाले आले की त्यांच्यासमोर मिरवायला पाहिजे. ते गेले की ही चालली घरी. मला नाही वाटत ती नंदाला मदत करेल. ठीक आहे, तू विचारून तर बघ. नाही म्हटली तर माझ्या वकील मित्राला विचारून बघतो. 2 दिवसांनी अनघाने वैशालीला फोन करून नंदाबद्दल सांगितलं. अपेक्षेप्रमाणेच वैशाली नाही म्हणाली. उलट तिने नंदालाच दोष दिला. आतापर्यंत ती झोपली होती का आणि हिला मूलबाळ होत नाही तर त्या तिच्या नवऱ्याची काय चूक, असा प्रश्न तिने अनघाला केला. मग माझ्याकडे आधीच्याच खूप केसेस आहेत असं सांगून तिने दुसऱ्या महिला वकिलांचा नंबर दिला. अनघा तिला भेटायला गेली, पण तिलाही नंदाच्या केसमध्ये इंटरेस्ट नव्हता. दर तारखेला वकिलांची फी कोण देईल हा तिचा पहिला प्रश्न होता. त्याचं उत्तर अनघाकडे नव्हतं. शेवटी संध्याकाळी तिने निलेशला हे सगळं सांगितलं. तो विषादाने हसून म्हणाला, बघ, एका महिलेवर झालेल्या अन्यायाविरुद्ध बोलायची, तिला न्याय मिळवून देण्याची महिलांचीच इच्छा नाही. बंद करून टाका तुमचं ते महिला मंडळ. ते महिलांच्या प्रश्नासाठी आहे की फक्त एन्जॉयमेंटसाठी? मग त्याने त्याच्या वकील मित्राला फोन लावला. नंदाची केस सांगितली. स्वतः काही फी देण्याची तयारी दाखवली. मित्र तयार झाला. वकिलाच्या सांगण्यावरून मग नंदाने पोलिसात तक्रार दिली. अगोदरचीच बायको असताना तिला तिरीतसर घटस्फोट न देता दुसरं लग्न केल्याबद्दल पोलिसांनी तिच्या नवऱ्याला अटक केली. त्याला अटक झाल्यामुळे विथारलेल्या तिच्या दुसऱ्या बायकोने नंदाच्या घरी येऊन तमाशा केला. तिला घाणेरड्या शिव्या दिल्या. सुदैवानं झोपडपट्टीतल्या एका रिकाम टेकड्या पोराने आपल्या मोबाईलमध्ये तो तमाशा शूट केला आणि नंदाला दाखवला. नंदाने तो व्हिडिओ वकिलाला पाठवला. प्रकरण पोलिसाकडे आणि मग कोर्टात गेलं. 1 वर्षांनी त्याचा निकाल लागला. नंदाला नवऱ्याकडून 3 लाख रुपये तर मिळालेच, शिवाय दर महिन्याला 3,000 पोटकी मिळवून दिली. 1.5 वर्षात घरकुलाच्या एका टप्प्याचं काम पूर्ण होऊन नंदाला त्यात एक घरही मिळालं. नंदा आणि तिच्या आईच्या आनंदाला पारवारा उरला नाही. त्या आनंदाप्रित्य एके दिवशी संध्याकाळी नंदा आईसह पेढे घेऊन अनघाच्या घरी आली. योगायोगाने निलेशही घरीच होता. साहेब, तुमच्यामुळेच माझ्या आयुष्याचं कल्याण झालं. स्वप्नात बी माझं घर होईल असं मला वाटलं नव्हतं. निलेशच्या हातात पेढा देता देता नंदा गहिवरली. हे सगळं तुमच्या लोणच्यामुळे घडलं बरं का नंदाताई. तुमच्या आईने केलेलं लोणचं अगदी तुमच्या अनघाताईच्या आईच्या लोणच्यासारखं झालं म्हणून तुमच्या अनघाताईंना तुमची मदत करावीशी वाटली. आम्ही तर काय बायकोचे गुलाम, ती जसं सांगेल तसं करणार. निलेश हसत हसत म्हणाला. चला, काहीतरीच काय म्हणताय, अनघा लटक्या रागाने म्हणाली. खरं सांगू का अनघा, समाजसेवा करायला बाहेर जायला पाहिजे किंवा एखाद्या संस्थेत जायला पाहिजे असं काही नाही. आपल्या आजूबाजूला असे अनेक घटक असतात ज्यांना आपल्या मदतीची गरज असते. आपल्या घरकाम करणाऱ्या बायका, दारावर येणारे भिकारी, भाजीवाले, आपल्या अपार्टमेंटचे वॉचमेन, अशा कायम दुर्लक्षित लोकांच्या अडचणीमध्ये आपण थोडासा सुद्धा इंटरेस्ट दाखवला तरी त्यांच्या बऱ्याच समस्या कमी होऊ शकतात. बघ, तुमच्या महिला मंडळाला जे जमलं नाही ते काम तू घर बसल्या करून दाखवलं. अहो, सगळं तर तुम्हीच केलं, मी काय केलं, अनघा हसून म्हणाली. बरोबर आहे तुझं म्हणणं, पण नंदाताईची कामं मला सांगून नंतर माझ्या मागे लागून तू स्तर पूर्ण करून घेतलीस. प्रत्येक गृहिणीने असं जर मनावर घेतलं तर किती बरं होईल. तेही आहेच म्हणा, अनघा म्हणाली. मग अचानक नंदाकडे वळून म्हणाली, नंदा, तू आता दूर राहायला जाशील तर माझं झाडू फरशी पुसायचं काम कोण करेल? काही काळजी करू नका ताई, मी एका बाईला सांगून ठेवले, ती येईल पुढल्या महिन्यापासून तुमच्याकडे. अनघाला आनंद झाला. पण नको नंदाताई, नवीन घरी गेल्यावरही हीच कामं तिथं करणार का? निलेशने विचारलं.
मग काय करता साहेब, दुसरं आपल्याला काय येतं? अनघाला एकदम एक कल्पना सुचली. ती नंदाला म्हणाली, नंदा तुझ्या आईच्या हाताला चव आहे, तिला येतं, लोणचीही येत असतील ना? हाव, लिंबाचं येतं, मिरचीचं येतं, भोकरा चंबी येतं, म्हातारी मध्येच म्हणाली. ते ऐकून अनघा एकदम खुश होऊन म्हणाली, पुढच्या महिन्यात आपल्या शहरातील सर्व ताई, फक्त नुकसान नका होऊन द्या माय, काही काळजी करू नको, माझी गॅरंटी आहे. आणि यंदा कदाचित नाहीच काय फायदा झाला तर तो मी भरून देईन. मग तर ठीक. काय हो, मी बरोबर म्हणते ना? नवऱ्याकडे बघून तिने विचारलं. निलेशला हसू आलं, पण ते आवरून तो म्हणाला, तुझ्या आज्ञेच्या बाहेर आहे का मी? आणि बायको समाजसेवेला लागली म्हटल्यावर मी तरी का मागे राहावं? नंदाताई, काही घाबरू नका, आमच्या महानगरपालिकेतला कर्मचारी वर्ग तुमच्याच लोणचं घेईल याची मी खात्री देतो. तुम्ही बिनधास्त लोणची बनवायला लागा. हो नंदा मावशी, मी पण माझ्या वर्ग तुमच्याच लोणचं घेईन याची मी खात्री देतो. तुम्ही बिनधास्त लोणची बनवायला लागा. हो नंदा मावशी, मी पण माझ्या वर्गमैत्रिणींना तुमचं लोणचं घ्यायला सांगेन, सोनल उत्साहाने म्हणाली. नंदाचे डोळे आनंदाने भरून आले. ताईसाहेब, तुमचं लय उपकार. तिला पुढे बोलवेना. अनघाने पुढे होऊन तिला जवळ घेतलं. एका साध्या लोणच्याने एका गरीब बाईच्या आयुष्यात झालेला प्रचंड बदल तिला सुखावून गेला. लेखक दीपक तांबोळे यांनी ही कथा लिहिली आहे. मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.